तर सोनम वांगचुक यांना अटक झाली तरी आंदोलन सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे। वांगचुक यांना अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याचं देखील पवार यांनी म्हटलेलं आहे। नीट पेपर फुटीमुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप पवारांनी केलेला आहे। दिल्लीत गेल्या 20 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं, मात्र सरकारमधील कुणीही आंदोलकांची भेट घेतली नाही, याबद्दल त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे। ही जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक हाताळली नाही आणि त्याचा परिणाम हजारो मुलांना त्यांच्या भवितव्यावर अडचणी आहे। ती मागणी केली, पण केंद्र सरकार त्याच्याकडे बघ्याची भूमिका घेत होतं। त्याची मागणी यावेळेला स्पष्ट नव्हता। बाकीचे राजकीय पक्ष सुद्धा त्यांच्याबरोबर उभे राहिले। काँग्रेसच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी गेले, राष्ट्रवादीच्या वतीनं सुप्रियाताई गेले, इतर पक्षाचे लोक गेले आणि एक सामूहिक मागणी त्या ठिकाणी करत होते आणि हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे ज्याला लक्षात आलं त्यावेळेला हा अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज पहाटे त्याची अटक सत्र